लूक अध्याय 19 और उसका हम 29 से पढ़ेंगे। जैसे 29 पासून आपण वाचू। लूक चैप्टर 19 लूका अध्याय 19 और उसका 29 से 39 तक, त्याचे 40 तक, त्याचे 29 से 40 पर्यंत। लूक 19 लूका अध्याय 19 उसका 29 से, त्याचे 29 पासून। जब वह जैतून नामक पहाड़ पर बैतफगे और बैतनिय्याह के पास पहुंचा तो उसने अपने चेलों में से 2 को यह कहकर भेजा, सामने के गांव में जाओ और उसमें पहुंचते ही एक गदही का बच्चा जिस पर कभी न कोई सवार हुआ है बंधा हुआ तुम्हें मिलेगा, उसे खोल कर ले आओ। यदि कोई तुमसे पूछे तो क्यों खोलते हो, तो कह देना कि प्रभु को उसका प्रयोजन है। जो भेजे गए थे उन्होंने जाकर जैसे उसने कहा था वैसे ही पाया। जब वे गधे के बच्चे को खोल रहे थे तो उसके मालिकों ने उनसे पूछा, इस बच्चे को क्यों खोलते हो? उन्होंने कहा, प्रभु को इसका प्रयोजन है। तो वे उसको यीशु के पास ले आए और अपने कपड़े उस बच्चे पर डालकर यीशु को उस पर बिठा दिया। जब वह जा रहा था तो वे अपने कपड़े मार्ग में बिछाते जाते थे। निकट आते ही वह जैतून पहाड़ की ढलान पर पहुंचा। अब चेलों की सारी मंडली उन सब सामर्थ्य कामों के कारण जो उन्होंने देखे थे आनंदित होकर बड़े शब्द से परमेश्वर की स्तुति करने लगे। धन्य है वे राजा जो प्रभु के नाम से आता है, स्वर्ग में शांति, आकाश मंडल में महिमा हो। तब भीड़ में से कुछ फरीसी कहने लगे, हे गुरु, अपने चेलों को डांट। यीशु ने उत्तर दिया, मैं तुमसे सच कहता हूं, यदि ये चुप रहे तो पत्थर चिल्ला उठेंगे। मग असे झाले की ज्याला जैतुनाचा डोंगर म्हणतात त्याच्या नजदीक असलेल्या बेतफगे व बेतानी या गावाजवळ तो येऊन पोहोचल्यावर त्याने शिष्यांपैकी दोघांना असे सांगून पाठवले, तुम्ही समोरच्या गावात जा, म्हणजे तेथे जाताच ज्याच्यावर कोणी कधीही बसले नाही असे एक शिंगूळ बांधलेले तुम्हाला आढळेल, ते सोडवून आणा। ते का सोडतात असे कोणी तुम्हाला विचारले तर प्रभूला याची गरज नाही असे सांगा। तेव्हा ज्यांना पाठवले होते ते तिथे गेल्यावर त्यांना त्याने सांगितल्याप्रमाणे आढळले। ते शिंगूळ सोडत असता त्याचे धनी त्यांना म्हणाले, शिंगूळ का सोडतात? तेव्हा ते म्हणाले, प्रभूला याची गरज आहे। मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले आणि जसा जसा तो पुढे चालला तसतसे लोक आपली वस्त्रे वाटेवर पसरत गेले। तो जैतुनाच्या डोंगराच्या उंबरणीवर पोहोचतात सर्व शिष्य समुदाय जी महत्पूर्वे त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणू लागले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असतो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव। तेव्हा लोक समुदायातील काही पुरुषांनी त्यांना म्हटले, गुरुजी, आपल्या शिष्यांना दटावा। त्याने म्हटले, मी तुम्हाला सांगतो, हे गप्प राहिले तर तोंडेल ओरडते। आप डोळे बंद हम आंखों को बंद करेंगे। पवित्र पिता, माँ को धन्यवाद देते, वचन की सेवा को आपके हाथों में देते। आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए आप मदद करें, प्रभु यीशु के नाम से, आमीन। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। हम यहाँ देखते हैं यीशु मसीह यरूशलेम में विजयी प्रवेश किया है आणि आपण इथे पाहत आहोत की येशू ख्रिस्ताने यरूशलेममध्ये विजयी प्रवेश केलेला आहे। उस प्रवेश करने से पहले हम यहाँ देखते हैं यरूशलेम में आने से पहले उसने क्या किया, उसे एक गधे की जरूरत थी आणि यरूशलेममध्ये येण्यासाठी त्याला एका गाढवाची गरज होती। इसलिए उसने अपने 2 चेलों को गांव में भेजा, आगे के गांव में, आणि म्हणून त्याने स्वतःच्या 2 शिष्यांना पुढच्या गावामध्ये और पाठवलं। कहा कि वहाँ एक गधे का बच्चा बंधा हुआ मिलेगा, आणि सांगितलं की तिथे गाढवाचं मूल तुला बांधलेलं दिसेल, उसे खोलो। त्याला तुम्ही खोलून जा। खोलते समय अगर किसी ने कहा क्यों खोल रहे हो, क्यों खोल रहे हो, आणि त्याला सोडवताना जर कोणी तुम्हाला विचारलं की तुम्ही याला का सोडत कहना नाही, प्रभु को प्रयोजन है, प्रभु को इसकी जरूरत है, तर तुम्ही त्यांना सांगा की देवाला याची गरज आहे। वो आपको दे देगा, कुछ भी नहीं मना नहीं करेगा। आणि तो तुम्हाला ते देऊन टाकेल, तुम्हाला मना करणार और नाही। इस रीति से तुम उस गधे के बच्चे को मेरे पास लेकर। आणि अशा रीतीने गाढवाच्या मुलाला तुम्ही माझ्याजवळ घेऊन या। 2 शिष्य आगे गए, 2 शिष्य पुढे गेले, तरफ प्रभु यीशु और बाकी के सब लोग वहीं पर रुके रहे। तोपर्यंत प्रभू येशू बाकीचे सर्व शिष्य तिथे थांबून राहिले। और फिर वो दो जैसे गधे के बच्चे को खोल रहे थे। आणि जसे की 2 मानसी त्या गाढवाच्या मुलाला उघडत होते, नेचुरली गधे का मालिक तो बोला होगा ना, क्यों खोल रहे हो? आणि गाढवाच्या मालकाने विचारलं असेल तुम्ही त्याला का सोडत आहात? उसने कहा कि प्रभु को प्रयोजन है। आणि ती लोक म्हणाली की प्रभूला याची गरज आहे। और तुरंत उन लोगों ने उसे भेज दिया और वो लेकर आए। आणि लगेच त्यांनी त्यांना पाठवलं आणि ते घेऊन आले। गधे के बच्चे को जैसे लेकर आए, आणि जसं ते गाढवाच्या शिंगराला घेऊन आले, गधे के ऊपर कपड़ा डाला, त्या गाढवाच्या शिंगरावरती कपडे टाकले, यीशु को बिठाया, येशूला बसवलं और यरूशलेम में प्रवेश किया। आणि यरूशलेममध्ये प्रवेश केला। यरूशलेम में प्रवेश करने के समय पर लोग होशाना गीत गा रहे थे। आणि यरूशलेममध्ये प्रवेश करत असताना लोक होसाना हे गीत गात होते। सब जो पेड़ों की डालियां थी, खजूर की डाली, पेड़ की डालियां,
वो डालियां लेकर होशाना करके वो उस गधे के पैर के नीचे रख रहे थे। आणि खजुराच्या झाडाच्या फांद्या घेऊन ते काय करत होते, होसाना होसाना करून ते त्या गाढवाच्या पायाच्या समोर टाकत होते. तो कोई लोग अपने जो शॉल थी वहाँ पर कैसे पुरुष और स्त्रियाँ शॉल लेती थी, यानी बदन पे वो कपड़े वो लोग बिछा देते थे. आणि काही जी लोक होती तिथल्या काळात ती लोक काय करायची, डोक्यावरती अंगावरती शॉल घ्यायचे, ती शॉल ती लोक त्याच्या पायाखाली तो टाकायचे. जैसे शॉल यानी ओढ़नी के जैसा पुरुष भी लेते थे और औरतें भी लेती थी, ओढ़नी के जैसा भी हम लोग जैसे ओढ़नी लेते वैसे. तो उन ओढ़नियों को उन्होंने क्या किया, यीशु के पैरों के नीचे डाला. आणि ती जी शॉल होती ती ओढणीसारखी होती आणि ती ओढणी ती लोक येशूच्या पायाखाली त्यांनी टाकली. और यीशु के जो चिन्ह जो उसके शिष्यों ने देखे थे, आणि येशूच्या शिष्याने त्यांचे जे काही येशूचे चिन्ह पाहिलेले होते उसके कारण वो क्या कर रहे थे, वो चुप नहीं बैठे थे. आणि त्याच्यामुळे ते शांत बसले नव्हते. बड़े शब्द से चिल्लाकर प्रभु की स्तुति कर रहे थे. आणि मोठ्याने ओरडून ते देवाची स्तुती करू लागले. आपको तो मालूम है फरीसी लोग तो हमेशा प्रभु के बैरी थे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, जे परुषी होते ते देवाचे वैरी होते. वो बिल्कुल नहीं चाहते थे यीशु मसीह को. आणि त्यांना ते लोक बिलकुल पसंत करत नव्हते येशू ख्रिस्ताला. उन्हें अच्छा नहीं लगा कि यीशु की स्तुति हो रही है. आणि त्यांना चांगलं नाही वाटलं की येशूची स्तुती होतात. इसीलिए वो लोगों ने क्या कहा, इन्हें चुप कर. आणि म्हणून ती लोक म्हणाले की यांना गप्प करावं. क्या कर रहे हैं, आणि लोक काय वो करतायत, अपने शिष्यों को डांट क्या कर रहे थे, स्तुति कर रहे. आणि गुरुजी आपल्या शिष्याला तो दंडाव हे लोक काय करत आहेत. उन्होंने कहा धन्य है वो राजा, क्योंकि यीशु मसीह को राजा बोलकर डिक्लेयर किया. आणि ती लोक म्हणाले धन्य आहे तो राजा, त्या लोकांनी येशूला राजा म्हणून डिक्लेअर केलं. प्रभु के नाम से जो आता है, आणि जो देवाच्या नावाने येतो, स्वर्ग में शांति, स्वर्गात शांती आकाश मंडल में महिमा हो. आणि ऊर्ध्व लोकांमध्ये गौरव हो. और यीशु के जन्म के समय पर भी आणि येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळेला अगर सुद्धा आप 2 अध्याय में पढ़ोगे लूका अध्याय जर तुम्ही तो वाचलं, स्वर्गदूत भी इसी रीति से स्तुति कर रहे हैं. आणि स्वर्गदूत पण अशाच पद्धतीने स्तुती करत होते. लूक अध्याय निकालेंगे. लूक अध्याय काढू. सॉरी, लूक अध्याय भी है हम. लूक अध्याय 2 लूक अध्याय 2 और उसका 14 पढ़े. त्याचा 14 वाचू. ऊर्ध्व लोकी देवाला गौरव, हाँ, आकाश में परमेश्वर की महिमा हो. आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, हाँ, पृथ्वी पर उन मनुष्यों पर परमेश्वर जो प्रसन्न हुआ है, त्या मनुष्यात शांती. उन मनुष्यों में शांति हो. इस रीति से वो ब्लेसिंग दे रहे. और उसके बाद मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले, चला आपण बेथलेहमापर्यंत जाऊ व झालेली ही जी गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती करेल. 13 वचन. इतक्या स्वर्गातील सैन्याचा समुदाय त्या देवदूताजवळ अकस्मात प्रकट झाला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले. सब लोग बहुतायत स्वर्गदूत, हाँ, पहले तो एक ही स्वर्गदूत दिखाई दिया था, आणि पहिले एकच स्वर्गदूत दिसला होता. लेकिन स्तुति करने के लिए बहुतायत स्वर्गदूतों का समूह वो लोगों ने देख लिया और उस प्रभु की स्तुति कर रहे थे. आणि स्तुती करण्यासाठी खूप मोठा देवदूतांचा समूह आला होता आणि ते देवाची स्तुती करत होते. और यही काम हम देखते हैं कि आप उसके चेले कर रहे हैं. आणि हेच काम आपण पाहतो की त्याचे शिष्य करत आहे. यीशु ने चेलों को डांटा नहीं, आणि येशू आपल्या शिष्यांना ओरडलं नाही, परंतु कहा, उनसे कहा, पण त्यांना तो म्हणाला, अगर ये चुप रहे आणि जर ही लोक शांत तो राहिले, ये जो सारे पत्थर दिखाई देते वो चिल्ला उठेंगे, वो लोग गिर जाएंगे. कैसा लगता है ना, अगर पत्थर बात कर रहे हैं, चिल्ला रहे हैं, आणि सर्व धोंडे ओरडतील. आणि कसं वाटलं असं की सगळे दगड बोलत आहे बात करें. सोचो हम लोग चुप बैठे हैं यहाँ पर आणि आपण ते शांत बसलोय और ये दीवार गा रही है, आणि भिंत गात आहे. हाँ हाँ कितनी मधुर की, हाँ हाँ, है ना. अब हम तो गा रही है, हिंदू आवाज देता है ना. तो लेकिन परमेश्वर की इच्छा नहीं है कि पत्थर चिल्ला उठे, क्योंकि जिंदा लोग अभी भी है. आणि देवाची इच्छा नाही की दगड ओरडू लागावी, कारण अजूनही जिवंत माणसं आहेत बेजान है ये, आणि हे निर्जीव आहे. लेकिन परमेश्वर के लिए ये बेजान भी उपयोगी है. परमेश्वर इससे भी स्तुति करा सकता है. पण देवासाठी निर्जीव वस्तू पण उपयोगाची आहे, तिच्याद्वारे पण देव स्तुती करू लेकिन शकतो. प्रभु चाहता है हम जो सजीव है, जिंदा है, वो स्तुति करें. पण देवाची इच्छा आहे की आपण जे जिवंत आहोत, सजीव आहोत, आपण देवाची स्तुती तो करायची. इसलिए पहला पॉइंट आज के इस वचन में आपको प्रभु सिखाता है, स्तुति करो. आणि आजच्या वचनामध्ये पहिला पॉईंट देव तुम्हाला शिकवतो, तुम्ही स्तुती करा, ज्यादा स्तुति करो. जास्त स्तुती करा. क्योंकि यीशु के चेलों की परमेश्वर चाहता है कि तुम मेरे चेले हो. तुमने मेरे जीवन, अपने जीवन में बहुत सारे चिन्ह चमत्कार देखे, तो उसके लिए तुम्हें ज्यादा स्तुति करनी चाहिए. आणि तुम्ही माझे शिष्य आहात आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूप सारे मी जे चिन्ह चमत्कार केलेले आहेत ते तुम्ही पाहिले आहेत, म्हणून तुम्ही देवाची स्तुती केली पाहिजे. और देखो, जब हम स्तुति करते हैं तो लोगों को अच्छा नहीं लगता. आणि बघा, जेव्हा आपण स्तुती करतो तेव्हा लोकांना आवडत नाही. लेकिन याद रखो, स्तुति में ही परमेश्वर विराजमान पण होता है. लक्षात ठेवा, स्तुतीमध्येच देव विराजमान होतो. इसलिए स्तुति में बड़ी शक्ति है. आणि स्तुतीमध्ये खूप
मोठी शक्ती आहे. मैं जैसे आज थोड़ी समय पहले आपको सांप की कहानी बताई, आणि जसं थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला एक सापाची गोष्ट हमारी सांगितली गवाही हमारी गवाही थी, आणि जी आमची साक्ष होती. लेकिन ये सांप साइलेंट हम आने से पहले साइड मैंने तो प्रार्थना बाद में किया, आणि मी तर प्रार्थना नंतर केली, पण आम्ही याच्या अगोदर तो शांतच तो होता. शांत कैसे था? आणि तो शांत कसा उसका होता एक कारण है, त्याचं एक कारण आहे. क्योंकि हमारे गेट के बाहर जो अंधे लोग प्रभु की स्तुति कर रहे थे, आणि आमच्या गेटच्या बाहेर जे आंधळी लोक होते ते देवाची स्तुती करत होते वो प्रभु के गीत गा रहे थे, बड़े बड़े शब्द से चिल्लाकर गा रहे थे, आणि ती लोक ओरडून ओरडून देवाची स्तुती करत होते. और हम भी उनका सपोर्ट दे रहे थे यहाँ अपने अंदर, क्योंकि नेचुरली प्रभु का गीत गाने पर हम ऐसा करेंगे क्या? तो नेचुरली हमें तो किसी कुत्ते को थोड़ा सा मलहम लगा रही थी ना, तो मलहम लगाते मैं भी गा रही थी. आणि मी कुत्र्याला औषध लावत होती म्हणून ते लावता मी पण गाणं गात होते. तो हमारा कैसा कान वहीं पर लगा हुआ था, आणि आमचे जे कान तिकडेच लागलेले होते, वहीं पर, क्योंकि स्तुति चालू थी. कारण तिकडे स्तुती चालू होते. एक मिराकल है कि उस स्तुति के कारण परमेश्वर ने क्या किया, उस सांप को साइलेंट बिठाया. नहीं तो नाक कभी भी साइलेंट नहीं बैठा. आणि त्या स्तुतीमुळे तुझं नाक होतं तो शांत राहिला, कारण नाक कधी शांत राहत नाही. तो मैंने खुद सोचा, प्रार्थना तो मैंने बाद में किया, लेकिन मैं उसके सामने से गई, प्रार्थना तो बाद में किया, फिर वो साइलेंट कैसा था? आणि प्रार्थना तर मी नंतर केली, पण मी त्याच्या समोर केली तरी पण तो शांत कसं काय राहिलं. प्रभु ने मुझे कहा वहाँ स्तुति हो रही, आणि तेव्हा ते मला म्हणाले की तिकडे स्तुती होत होती. वहाँ स्तुति हो रही थी, इसलिए वहाँ सांप को प्रभु ने साइलेंट किया. आणि तिकडे स्तुती होत होती म्हणून देवाने त्या नागाला शांत केलेलं. हमेशा याद रखो, नेहमी लक्षात ठेवा. स्तुति कर शैतान को अच्छी नहीं लगती, आणि स्तुती ही शैतानाला आवडत नाही, बिल्कुल नहीं अच्छी लगती, बिलकुल त्याला आवडत क्योंकि वो नाही. भी एक स्तुति आराधक था. कारण तो पण एक स्तुती उपासक होता उसकी जगह पर अब हमको रखा गया है, आणि त्याच्या जागेवरती आज आपल्याला ठेवण्यात तो आले. इसलिए वो बिल्कुल पसंद नहीं करेगा. आणि म्हणून त्याला बिलकुल ते आवडणार अगर नाही. सोचो हिरामन आज मुर्गी का धंधा चलाता है, आणि हिरामन भाऊ आज मुलगीचा धंदा तो चालवतात उसको वहाँ से हटा के आणि त्याला तिकडून हटवून वहाँ के अधिकारी ने किसी और को वहाँ रखा, आणि तिथले अधिकाऱ्याने दुसऱ्या कोणाला तरी ठेवलं. अच्छा लगेगा? तर चांगलं वाटेल का? वो वहाँ मुर्गी चला रहा है, ग्राहक बहुत सारे, बोलेगा है मेरा पहले था ये दुकान, आणि तो तिकडे मुलगी कापत आहे आणि त्यांचा धंदा खूप चांगला चाललाय, पण हे काय विचार करते पहिले मी हे काम करत होतो. सही है? दर्द आएगा. आणि त्रास होईल. हिरामन तो चलो प्रभु की दया से अच्छा है, वो मारेगा नहीं, आणि हिरामन भाऊ चांगले म्हणून ते मानणार नाही. लेकिन शैतान तो पण शैतान वो तर तो बुरा है ना, तो तर क्रूर आहे ना, दुष्ट है ना, तो दृष्ट आहे वो तो जलन करता है, आणि तो जळण ठेवतो. मालूम हुआ वो जलन करता है, तो जळण करतो उसे अच्छा नहीं लगता आणि त्याला चांगलं नाही कि वाटत हम उसकी जगह पर है, की आपण त्याच्या जागेवर आहोत. इसीलिए वो हमें स्तुति करने नहीं देता, आणि म्हणून तो आपल्याला स्तुती करू नाही देत, गीत गाने नहीं देता, गीत गाऊ नाही देत, यीशु का नाम को धन्यवाद देने नहीं देता, येशूच्या नावाला धन्यवाद देऊ नाही वो देत, रोकता है तो अडवतो किसी न किसी के माध्यम से. आणि कोणाच्या द्वारे देते. इसलिए आज परमेश्वर आपको पहला पॉइंट सिखाता है, स्तुति ज्यादा करो. आणि पहिला पॉईंट आज देव तुम्हाला शिकवतो स्तुती जास्त आप करा. जितनी स्तुति करोगे शैतान साइलेंट रहेगा. आणि जेवढं तुम्ही स्तुती करा तेवढं शैतान शांत राहतो. आपके एरिया में, आपके जीवनों में, आपके घर में शांत रहेगा, वो काम हिल नहीं सकता, क्योंकि उसे परमेश्वर के गीत में वो कांपता है, वो डरता है, एकदम साइलेंट हो जाता है, एकदम उसको कुछ सूझता नहीं है. जैसे कधी कधी बघा आपण काय कळत नाही, आपल्याला काय कळत, अगदी घुरडाळ्यासारखं होतं, वैसे उसको हो जाता है स्तुति में. आणि जेव्हा आपण स्तुती करतो तेव्हा शैतान एकदम शांत असतो, त्यावेळेस त्याला काही सुचत नाही. तो हमारे लिए जो क्या करना, राजेश के लिए कौन सा योजना बनाओ, हाँ हिरामन के लिए कैसा योजना बनाओ, वो बना नहीं पाता, क्योंकि स्तुति में वो एकदम उसका माइंड नहीं चलता है. आणि राजेश दादासाठी आणि हिरामन भाऊसाठी तो योजना बनवू नाही शकत, कारण का स्तुतीमध्ये त्याला काही सुचत नसतं. इसलिए स्तुति एक सबसे बड़ा फायदा है. आणि स्तुती खूप मोठा फायदा आहे. दूसरी बात हम यहाँ देखते हैं आणि दुसरी गोष्ट आपण ते कि पाहतो प्रभु यीशु यरूशलेम में विजयी से प्रवेश किया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने यरूशलेममध्ये विजयाने प्रवेश केला. तो लेकिन उसके लिए एक साधन कौन था, गधे का बच्चा. आणि त्याच्यासाठी माध्यम काय होतं, एक गाढवाचं मूल. जब तक वो वहाँ बंधा था किसी काम का नहीं. आणि जोपर्यंत तिकडे ते मूल बांधलेलं होतं काही कामाचं नव्हतं है ना, लेकिन जैसे उस गधे के बच्चे को बोला, प्रभु के लिए उपयोगी किया, तो लोग उसके सामने, अभी यीशु के सामने डाला, लेकिन यीशु के पैर उस कपड़े पे गिरे गया नहीं, गधे के पैर उस कपड़े पे गए. वो लोगों ने जो डालियाँ लाई थी आदर के साथ होसाना होसाना करके गा रहे थे, नाच रहे थे, एकदम ताली बजा बजा कर यीशु का स्वागत कर रहे थे, यीशु को देख रहे थे. कोई लोग छू रहे थे, हाँ कोई लोग गधे को छू रहे थे, है ना, गधे को बड़े प्यार से लेके
जा रहे थे। आणि गाढवाला खूप प्रेमाने घेऊन जात होते गधे को कोई कपड़ा पहनाता है, आणि गाढवाला कोण कपडे घालताना गधे को हमने यहाँ देखिए गधे को कपड़ा तक पहना है आणि त्या आपण पाहतो की गाढवाला कपडे पण घातले और गधे को ऊपर कपड़े डाल के फिर यीशु बैठा है। आणि गाढवावरती कपडे टाकून मग येशू ख्रिस्त इसलिए बसले वो होते क्या मान था गधे का, आणि ते एक मान समान होतं क्या गाढवाला सम्मान दिया था गधे को। आणि काय सन्मान दिला होता ये गाढवाला किसका था? पण ते कोणाचं येशू होतं? का। येशूचं। इसीलिए जब तक वो गधा बंधा है आणि जोपर्यंत गाढव बांधलेला आहे किसी काम का तो काहीच कामाचा नाही, नहीं, जब वो खोला गया पण जेव्हा त्याला मोकळं करण्यात प्रभु आलं के लिए खोला गया, आणि देवासाठी त्याला मोकळं करण्यात तब आलं वो उपयोगी हुआ। आणि तेव्हा तो उपयोगी आज झाला। प्रभु ने हमसे यही कहता है, आणि आज देव पण आपल्याला हेच म्हणतो, यरूशलेम यानी शांति का ठिकाना, येरुशलेम म्हणजे शांतीचं ठिकाण, परमेश्वर का चुना हुआ स्थान। देवाचं निवडलेलं स्थान आहे। ऐसे स्थान में आज प्रभु के लिए भी सवारी चाहिए, वो हम सब है। आणि आज देवासाठी पण अशी एक सवारी पाहिजे आहे, ते आपण सगळे आहोत। हम भी किसी न किसी बातों में बंधे हुए हैं, आणि आपणही कोणत्या ना कोणत्या गोष्टीमध्ये बांधलेले आहोत, किसी काम में, काही कामामध्ये, किसी अलग अलग बातों में, नाना प्रकारच्या गोष्टी, पाप में, पापामध्ये, व्यभिचार में, व्यभिचारामध्ये, पूजा में, मूर्तिपूजेमध्ये, व्यसन में, व्यसनमध्ये, बहुत सारे प्रकारों में, पैसों में बंधे हुए हैं आणि खूप साऱ्या गोष्टींमध्ये, पैशांमध्ये आपण बांधलेले आहोत और हम चर्च नहीं आ पाते। आणि आपण चर्चमध्ये नाही येऊ यरूशलेम शकत। यानी शांति का ठिकाना यानी चर्च, आणि येरुशलेम म्हणजे शांतीचं ठिकाण म्हणजे चर्च। याद रखो। इसीलिए क्या होता है, जब तक हम बने रहेंगे तो प्रिय प्रभु के लिए उपयोगी पात्र नहीं बन पाता। आणि जोपर्यंत आपण बांधलेले आहोत तोपर्यंत आपण देवासाठी उपयोगी पात्र नाही प्रभु होऊ चाहता शकत। है हमारे ऊपर सवारी करना। आणि देवाची इच्छा आहे की आपल्यावरती त्यांनी सवारी करावी। लोग देख रहे थे, गधे के बच्चे को देख रहे थे, आणि लोक त्या गाढवाच्या मुलाला बघत होते। वैसे ही प्रभु चाहता है कि हमारे ऊपर सवारी प्रभु करके लोग हमें भी देखे और प्रभु को महिमा करे। आणि देवाची इच्छा आहे की त्यांनी आपल्यावरती सवारी करावी आणि लोकांनी आपल्यालाही बघावं आणि देवालाही उस बघावं। गधे पे बैठे हुए यीशु मसीह को लोग देख रहे थे। आणि त्या गाढवावरती बसलेले येशू ख्रिस्ताला लोक पाहत होते। प्रभु की इच्छा ये है कि हमारे जीवन में भी बैठे हुए यीशु मसीह को लोग देखें। आणि देवाची पण अशी इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये जो येशू ख्रिस्त बसलेला आहे त्यालाही लोकांनी पाहावं। हम किसी न किसी काम में बिजी है, बंधे हुए हैं और हम प्रभु के लिए उपयोगी नहीं कर रहे, मदद नहीं कर पा रहे, उसकी सेवा करने के लिए, तो कुछ फायदा नहीं हमारा। आणि आपण कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीमध्ये बांधलेले आहोत, आपण कामामध्ये व्यस्त आहोत आणि आपण देवाची सेवा नाही करू शकत ना, आपल्याला काहीच फायदा हम नाही। किसी न किसी पाप में बंधे हुए हैं, कोणत्या ना कोणत्या पापामध्ये बांधलेले जिसके आहोत कारण यीशु हमारे ऊपर सवारी नहीं कर पा रहा, आणि त्याच्यामुळे येशू ख्रिस्त आपल्यावरती सवारी करू शकत नाही ऐसा कुछ लाभ नहीं है उसका। आणि मग आपला काहीच लाभ नाही। इसलिए प्रभु चाहता है कि हमारे ऊपर बैठे आणि म्हणून देवाची इच्छा आहे की त्याने आपल्यावरती और बसावं हमें बैठने से पहले, हमारे ऊपर बैठने से पहले उसने हमें मसीह का वस्त्र पहना है। आणि आपल्यावरती बसायच्या अगोदर त्याने आपल्याला एक ख्रिस्ताचे वस्त्र दिले आहे इसीलिए लोग हमारे अंदर मसीह को देखना चाहते हैं, आणि म्हणून लोकांना आपल्यामध्ये ख्रिस्ताला पाहायचं आहे, हमारे पाप और हमारी गलतियों को नहीं। आपले पाप आणि आपल्या चुका नाही। देखो लोग उस गधे पर बैठे हुए यीशु को देखकर आणि लोक त्या गाढवावरती बसलेल्या येशू ख्रिस्ताला पाहून क्या किया, लोगों ने अपने कपड़े बिछाए, लोकांनी आपले कपडे खाली घातले कपड़े बिछाने के लिए झुके ना, आणि कपडे टाकण्यासाठी ते वाकले ना, झुके, उस डालियों को जो तोड़ा था, डालियों को रखने के लिए झुके। आणि त्या फांद्याचे तोडलेले होते त्यांना टाकण्यासाठी ते खाली वाकले। जैसे मसीह आपके ऊपर सवारी करेगा, मसीह दिखाई देगा तो लोग आपके सामने झुकेंगे। आणि जेव्हा ख्रिस्त तुमच्यावरती बसेल आणि ख्रिस्त तुमच्याद्वारे दिसून येईल तेव्हा लोक तुमच्या समोर नमन करतील। अगर आपके द्वारा पाप दिखाई दे रहा है, जर तुमच्याद्वारे पाप दिसून येत आहे, हमारी गलती है, हमारा जुना स्वभाव, हमारी बहुत सारे जाति की बातें दिखाई देती है, शरीर की अभिलाषा दिख रही है, आणि आपल्या चुका, आपला जुना स्वभाव, शरीराच्या जे आपल्या अभिलाषा आहेत त्या दिसून येतात, तो फिर प्रभु की महिमा कभी नहीं होगी, लोग कभी हमारे सामने झुकेंगे। मग देवाचं गौरव कधीच होणार नाही आणि आपल्या समोर लोक नमन नाही करणार। इसलिए प्रियो प्रभु चाहता है, दूसरा पॉइंट ये कि हम बंधे हुए नहीं रहना चाहिए, आणि दुसरं देवाची इच्छा आहे की आपण बांधलेले नाही असले पाहिजे। प्रभु के लिए उपयोगी पात्र होना चाहिए, वह एक ऐसी सवारी होनी, उपयोगी सवारी होनी चाहिए। आणि आपण देवासाठी उपयोगी पात्र, एक उपयोगी सवारी झाली पाहिजे। इसलिए कभी भी हम प्रभु के लिए खुले होने चाहिए, आणि कधी आपण देवासाठी मोकळे असले पाहिजे। तो ये दूसरा पॉइंट। आणि हा दुसरा पॉइंट। और तीसरा पॉइंट आज प्रभु बताता है, आणि तिसरा मुद्दा देव आपल्याला सांगतो, हम में से हर एक जन आज आए हैं, किसी न किसी बात में, पाप में बंधे हुए हैं, आणि आपण जे आज आलेलो आहोत आपण कोणत्या ना कोणत्या तरी पापामध्ये बांधलेले आहोत। और उसे खोलने के लिए यीशु ने 2 सेवकों को भेजा, आणि त्यांना मोकळं करण्यासाठी येशू ख्रिस्ताने 2 सेवक पाठवले। सेवकों को अथॉरिटी है बंदियों को छुड़ाने का, आणि सेवकांजवळ अधिकार आहे जे बंदिशाळीत आहेत त्यांना मोकळं करण्याचा। इसलिए याद रखो, आज प्रभु हमसे क्या कहता है, अगर हमें
हमारे बंधन से, हमारे गुप्त पापों से अगर हमें मुक्त होना है तो सबसे पहला पॉइंट हमें सेवकों के सामने, कितने 2 सेवकों के सामने जिन्हें प्रभु ने चुना है, उनके सामने कन्फेशन करना जरूरी होता है, तब हमारे बंधन टूटते हैं. आणि जर आपल्याला आपल्या पापांच्या बंधनातून मुक्त व्हायचं आहे तर 2 सेवकांसमोर जे देवाचे खरे सेवक आहेत त्यांच्यासमोर आपली पापं कबूल करायची आहे, तेव्हा आपण आपल्या बंधनातून मुक्त होऊ. बाइबल हमें बताता है, आणि बायबल आपल्याला सांगते याकूब की पत्री अध्याय 5, याकोबाचं पत्र अध्याय 5, याकोबाचं पत्र अध्याय 5 अध्याय 5 और उसका 15 त्याचं 15 और 16. 15 आणि 16. विश्वासाची प्रार्थना चुकणाही त्याला वाचवेल आणि प्रभू त्याला उठवेल आणि त्याने पाप केले असतील तर त्याला क्षमा होईल. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा. फिर से 16. तेव्हा तुम्ही निरोगी व्हावे. आप स्वस्थ और अच्छा लाइफ जीने के लिए आपको क्या करना है? म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल अपने करून पाप एक दूसरे के सामने कबूल करो. एकमेकांसाठी प्रार्थना करा. कबूल करने के बाद उन सेवकों का काम क्या है? प्रार्थना करना. देखो, अक्सर हम जिससे फ्री होते हैं, जिससे हमारी दोस्ती होती है, हम उनको अपने पाप बताते हैं, कब काल में प्रार्थना के लिए और हम जिससे फ्री होते हैं उनको बताते कि देखना कल हमने मेरे प्रार्थना नहीं की. मला प्रार्थना करायला अक्सर है ना कंटाळाच येतो. और मुझे अभी ना प्रार्थना करने के लिए बहुत कंटाला आता था. कभी कभी एक बहन थी मेरे पास आके बोली कि क्या मालूम कुछ दिनों से मेरा प्रार्थना का जीवन कम हो गया है. आणि कालच एक बहिणी येऊन मला म्हणाली की काय माहिती माझं प्रार्थनेचे जीवन खूप कमी झालेलं आहे. दीदी मुझे क्षमा, अकेले में बोली मुझे क्षमा करो और मेरी प्रार्थना करो कि मैं पहले के समान प्रार्थना करूँ. आणि दीदी मला क्षमा करा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा की मी पहिल्यासाठी प्रार्थना करायची. उसने गलती बताई कि मैं अभी जैसे प्रार्थना कम हुआ आणि तिने चूक सांगितली की जशी माझे प्रार्थनेचं जीवन कमी झालं टीवी ज़्यादा देखना चालू हो गया. आणि टीव्ही जास्त बघणं चालू झालं टीवी ज़्यादा देखना चालू हो गया तो बाइबल रीडिंग थोड़ा कम हो गया. आणि टीव्ही बघणं जास्त चालू झालं. पहले बायबल पण पढ़ती कमी थी, झालं. एक ही अध्याय, पहले से बहुत सारे अध्याय पढ़ती थी, अभी कम पढ़ती है. आणि रोज वाचायच्या पण त्या आता एकच अध्याय रोज वाचतात. पढ़ी तुरंत खत्म कर देती है. आणि वाचून लगेच संपवून टाकायचे. बैठे बैठे टीवी देखती है. बसल्या बसल्या टीव्ही बघतात. बैठे बैठे खा के वजन भी बढ़ा दिया. खाऊन खाऊन वजन पण वाढवले. तो बोल रही थी ये बीमारियां लग गई. आणि तिने आजार पण लागले. तो ये गलती कहाँ से हुई? चूक कुठून झाली? मेरी से क्योंकि मैंने प्रार्थना छोड़ दी है. माझ्याकडून कारण मी प्रार्थना करणं सोडून मेरे दिले. पाप को कबूल करती हूँ, मी माझे पाप कबूल करते. मेरे लिए प्रार्थना करो. माझ्यासाठी प्रार्थना करा. आगे मैं ऐसा ना करूँ. आज से मैं प्रार्थना करूँ, इसलिए मुझे थोड़ा सा चिमटी ले लो. आणि आजपासून मी प्रार्थना करावी म्हणून थोडंसं मला चिमटी घ्या. अगर मुझे चिमटी लेने को बोलेगा तो मैं तो क्या छोड़ने वाली हूँ क्या? आणि मला चिमटी घ्यायला सांगितलं मी सोडणार आहे का? काटी देने के बाद तो मार जैसा मारना चाहिए ना. आणि काठी दिल्यानंतर मार्ग दिला पाहिजे. जोर से चिमटी ली. आणि तुला चिमटी घेते. जोर से मतलब आज से प्रेयर करेगी ना तू. आणि मग तू आजपासून प्रार्थना करशील ना. कन्फेशन से हमारे पाप के बंधन ढीले हो जाते हैं. आणि कबुलीकरण केल्यामुळे आपल्या पापाची बंधनं ढिली हम होऊन जिससे जातात. फ्री होते हैं आणि आपण ज्यांच्याशी फ्री होतो वहाँ पर हमारे पाप की कन्फेशन हम करना चाहिए. आणि तिथे आपण आपल्या पापांना कबूल केलं कोई पाहिजे. आपसे कहता है आणि कोणी तुम्हाला म्हणतं मैं ये गलती करता हूँ, आणि मी ह्या चुका करतो, तो ये सुनने के बाद आपने तुरंत प्रेयर करना चाहिए. क्योंकि सेवकों का यानी उस समय प्रभु ने आपको उस समय घड़ी सेवक बोलकर चुना रहता है. आणि ती पापं ऐकल्याच्या नंतर तुम्ही लगेच त्याच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे. कारण त्यावेळी देवाने तुम्हाला एक सेवक म्हणून निवडलेला तो असतो. आपने तुरंत उस व्यक्ति के लिए प्रेयर करना चाहिए. प्रभु इसकी कमजोरी है, प्रभु इसको इसमें इस पाप से छुटकारा दो, नाश मत होने दो. इस पाप के बंधन हम यीशु के नाम से तोड़ दे. क्योंकि प्रभु ने क्या कहा, जो कुछ तुम खोलोगे स्वर्ग में खोला जाएगा. यानी वो व्यक्ति छुटकारा पाएगा. आणि तुम्ही लगेच त्या व्यक्तीसाठी प्रार्थना केली पाहिजे की देवा तू या व्यक्तीला पापाच्या बंधनातून मुक्त करायचा, नाश होऊन देऊ. कहाँ लिखा है ये वचन? चलो पुरुष भाई लोग बताओ. आणि पुरुषाने सांगा हे वचन कुठे जो कुछ लिहिलं तुम आहे? पृथ्वी पर खोलोगे वो स्वर्ग में खुलेगा. आणि जे काही तुम्ही पृथ्वीवरती मोकळा केला स्वर्गात मोकळा केला जाईल. हाँ यीशु ने बोला, लेकिन कौन से अध्याय में? नहीं. हाँ तारीख बताइए.
उसको लिखा ही दिया है, मत्तीमध्ये दिलेला आहे. मत्ती में लिखा है 18 में आप पढ़ सकते हैं, मत्ती 18 तुम्ही वाचू शकता. है ना. तो याद रखो ये अथॉरिटी है आपके पास. आणि हा अधिकार आहे तुमच्याजवळ. तो जर आप एक एक के पास, मैं ये नहीं कहती ओनली मेरे पास है, आणि मी हे नाही म्हणत फक्त माझ्याजवळ आहे. आप आओ तो मेरे पास ही कन्फेशन करो. आणि तुम्ही आणि माझ्याजवळच कबूल करा. कलीसिया में बहुत से लोग मुझे डरते हैं, कारण मंडळीमध्ये खूप सारे लोक मला घाबरतात. और वो कन्फेशन करने के लिए डरते हैं, लेकिन वो लोग रजनी से या अपने फ्रेंड से या चर्च में जो है, जैसे बहुत सारे लोग एक दूसरे से शेयर करते हैं अपनी घर की बातें, अपने दिल की बातें, अपने जीवन की बातें, वो लोग बताते हैं, एक दूसरे से बताते हैं. आणि खूप सारे लोक एकमेकांबरोबर आपल्या घरातल्या गोष्टी, आपल्या जीवनातल्या गोष्टी शेअर करतात. आपको भी कोई ना कोई बताता होगा ना, आणि तुम्हाला पण तो कोणी ना कोणतरी सांगत घर असेल की बातें, घरातल्या उनकी गोष्टी, कमजोरी. त्यांच्या निर्बलता. उस समय आप सेवक की ड्यूटी करते रहते हो, मसीह की ड्यूटी करते हैं, आणि त्यावेळी तुम्ही एक सेवकाची ड्युटी करत मसीह असता. के राजदूत बनकर आप उस समय चुने हुए पात्र रहते हो. आणि ख्रिस्ताचे राजदूत म्हणून निवडलेले तुम्ही एक पात्र और असता. उस समय आपके पास अथॉरिटी रहती है. भले आप में कमजोरी है, आप में भी पाप है, लेकिन उस समय आप प्रभु यीशु का प्रतिनिधित्व करते रहते हैं. आणि त्यावेळेस भलेही तुमच्यामध्ये पण पाप आहे, तुमच्यामध्ये पण निर्बलता आहे, पण त्यावेळेस तुम्ही देवाचं प्रतिनिधित्व करण्याचं काम करत असतो. आपने उस समय जो आपसे कमजोरी बता रहा है, पाप बता रहा है, बारंबार गिर रहा है, उस समय आपको प्रेयर करना चाहिए. आणि त्यावेळेस जर कोणी तुम्हाला स्वतःचे पाप किंवा निर्बलता सांगत आहे, पण त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हे तुमचं काम आहे. कभी कभी जरूरी नहीं कि उन्हीं पाप, कभी कभी बारंबार लोग बीमार रहते हैं, वो बीमारी बताते हैं. आणि गरजेचं नाही की काही काही लोक पापच सांगतात, की काही काही लोक जे वारंवार आजारी पडतात ते पण तुम्हाला मोस्टली सांगतात. तो प्रियो पाप कोई नहीं बताता. आणि मोस्टली तर पाप कोणी नाही कोई सांगत. बोलेगा कि मैंने आज चोरी किया, आणि कोणी म्हणेल का मी आज चोरी केली, बोलेगा आज मैंने मूर्ति पूजा की, क्या करेगा, हो गई है, क्या करूँ, देश में जैसे मूर्ति पूजा हो गई. आणि बोलेगा मी मूर्ती पूजा केली, अरे आज मैं व्यभिचार करके आया, मैं आज गंदा पाप करके आया, ऐसे कोई बोलेगा क्या? आज मी व्यभिचार केलेला आहे, घाणपाप केलेला आहे, कोणी सांगितलं. लेकिन ये करना है कन्फेशन, पण हे कबूल करायचं आहे. तभी तो बंधन टूटे. आणि तेव्हाच ती बंधनं तुटली शैतान जातील. हमारे अंदर क्या डालता है मालूम? अरे बाप रे, मैंने रेशमा को बोला, अरे बाप रे मैंने मूर्ति पूजा किया, तो अभी रेशमा मेरे बारे में क्या सोचेगी? अरे इज्जत छोड़ो, मेन ये है पाप के बंधन टूटना चाहिए. आणि मेन हे आहे की आपल्या पापाची बंधनं तुटली पाहिजे. इज्जत रहेगी ना, मूर्ति पूजा किया तो इज्जत ही चली गई ऑलरेडी. आणि मूर्तीपूजा केल्यामुळे पहिलेच इज्जत निघून गेली परमेश्वर आहे. के सामने भी और शैतान के सामने भी. आणि देवाच्या समोर पण आणि शैतानाच्या समोर लेकिन पण. जब मैं बोलती हूँ कि बघ ना रेशमा मेरे से मूर्ति पूजा हो गई, आणि जेव्हा मी म्हणते की बघ रेशमा माझ्याकडून मूर्ती बहुत पूजा दुख झाली है इस आहे बात का, आणि मला खूप दुःख आहे या गोष्टीचा. तब इज्जत आती है, आणि तेव्हा इज्जत येते तब परमेश्वर मान देता है. आणि तेव्हा देव मानतो कन्फेशन किया. आणि मी कबूल केलेला आहे. बाइबल क्या कहता है? पहला योहान 1:9. पहिल्या योहानाचं पत्र ते 1:9. बताओ, अभी लेडीज बताओ. स्त्रियांनी सांगा. इन्होंने उत्तर दिया कि लेडीज भी होना चाहिए. और तुमको नहीं बोले होगा. आप तुमसे बोलिए, आगे का पूरा बोल लो. ठीक है, बोलो. हाँ, परमेश्वर विश्वसनीय धर्मी है अगर हम हमारे पापों को कबूल करेंगे तो. आणि ते विश्वसनीय धर्मी आहे जर आपण आपल्या पापांना कबूल केले इसलिए क्षमा हम करण्यासाठी. बोलते हैं प्रभु रेशमा मैंने ऐसा किया, आणि आपण म्हणतो की रेशमाने असं असं तो केलं पाप के बंधन टूट जाते हैं. आणि ती पापाची बंधनं तुटली जातात क्षमा करता है. आणि देव क्षमा करतो. इसलिए हमें खुला करने के लिए सेवकों को रखा है. आणि म्हणून आपल्याला मोकळं करण्यासाठी सेवकांना ठेवलेला आहे. अभी अगर देखो बंधा हुआ व्यक्ति खुद छूट सकता था तो कितना अच्छा होता. आणि जर बांधलेला व्यक्ती स्वतःहून मुक्त झाला असता तर किती चांगली गोष्ट आहे. लेकिन खुद मुक्त नहीं हो सकता तो उसे कौन छुड़ा सकता है? आणि तो स्वतः मुक्त नाही होऊ शकत मग त्याला कोण सोडू जो शकतो. छुड़ाया हुआ है. आणि जो सुटलेला आहे. बराबर है. अगर यहाँ पर एक व्यक्ति है, सोचो रेशमा को बांध दिया है, हाथ पैर बंधा हुआ है, आणि इथे जर रेशमाला बांधलेला आहे, हातपाय बांधलेले आहेत, मुंह भी बंधा हुआ है, तोंड वगैरे सगळं बांधलंय, खुद खोल सकती है क्या? आणि स्वतःहून उघडू शकते का? नहीं ना. नाही ना. फिर तुरंत को आना पड़ेगा. त्रुटी द्यायला यावं लागेल. बंधन खोलेगी. आणि बंधन तिची उघडेल. हाँ, पहला मुंह खोलेगी, पहिले तोंड उघडेल, फिर हाँ हाथ के बंधन को खोलेगी. हाताची बंधनं उघडेल. फिर ये भी क्या करेगी? अपने हाथ से और उसके हाथ से दोनों से पैर के बंधन तोड़ेगी. आणि म्हणून नंतर ती काय करेल, ती स्वतः पण आणि ती पण, ती दोघी जणी मिळून पायाची संचाय मोकळी करते. इसीलिए हमें दूसरों की जरूरत होती है, इसलिए दूसरे मसीहों की जरूरत होती है. आणि म्हणून आपल्याला दुसऱ्या ख्रिस्ती लोकांची गरज लागते. चेलों की, क्योंकि यीशु के चेलों ने जाकर क्या किया? वो बंधन से खोलकर उस
गधे के बच्चे को लाया। आणि शिष्यांची गरज जाते कारण शिष्यांनी जाऊन काय केलं त्या गाढवाच्या मुलाला मोकळं करून मग त्यांनी गाढवाच्या मुलाला त्या लोकांनी मोकळं केलं. सही, तो आप यीशु के शिष्य हो, तुम्ही येशूचे शिष्य आहात, चेले हो ना, शिष्य आहात ना. वही पर आप पढ़ा ना हमने लूका अध्याय में कि वो यीशु के चेले थे। आणि आपण जिथे लुकादेव वाचलं की ते येशूचे शिष्य होते. तो वैसे आपके पास भी ऑथॉरिटी है। आणि तुमच्याजवळ पण तो अधिकार आहे. इसीलिए याकूब की पत्री में लिखा है एक दूसरे के सामने आणि म्हणून याकोबाच्या पत्रात दिलेलं आहे एकमेकांसमोर क्या करो, पाप कबूल करो, काय करा, पाप कबूल करा. और फिर बाद में लिखा है प्रार्थना करो। आणि नंतर दिलेलं आहे एक प्रार्थना दूसरे करा. के लिए. एकमेकांसाठी. अभी जैसे मैंने बताया बघ ना गं रेश्मा माझ्याकडून मूर्ती पूजा झाली, और देखना रेशमा मुझसे मूर्ति पूजा हुई माझं हिचं पाप होतं, तभी अपना पाप को काहीतरी बोल, काहीतरी बोल ना. और मेरे झूठ बोले. अरे एक काम करते, तू माझ्यासाठी प्रार्थना कर, मी तुझ्यासाठी प्रार्थना. अब तू मेरे लिए प्रार्थना कर, मैं तेरे लिए प्रार्थना करूंगी. डोळे बंद कर. आपको प्रभू रेश्मा खोटं बोलते, प्रभू वारंवार खोटं बोलते, खोटं बोलण्यात ती एकदम एक्सपर्ट येतो, तिला क्षमा करतो आणि यापुढे ती कधीच खोटं बोलत नाही. खोट्याच्या आत्म्याची बंधनं तोडते, तिच्यातून खोट्याचा आत्मा निघून जाण्याची आज्ञा देते. तिची सगळी बंधनं, तिच्या जिभेला जी खोट्याची आत्म्याची बंधन आहे ती बंधनं मी तोडते. तिच्या पायाला जी बंधनं आहेत खोट्याची, त्याच्यामुळे ती सत्याच्या मार्गावर चालत नाही, ती बंधनं मी तोडते आणि तिला मुक्त करते. येशूच्या नावाने माझं ती मला मोटी पूजा किया है ना, मैं किया नहीं है, मैं उदाहरण बोल रही हूँ, प्रभु सुनता है मैंने नहीं किया है और कभी करूँगी भी नहीं. परमेश्वर कभी मुझे इस परिस्थिति से मुझे बाहर निकाला है. मैं पहले करती थी लेकिन प्रभु ने मुझे उसमें से निकाला है और मसीह होने के बाद मैं कभी मोटी पूजा नहीं, कभी भी नहीं करूँगी भी नहीं. लेकिन हम इन बातों को कबूल करने पर जब सामने वाला प्रार्थना करता है ना, ये क्या होता है मालूम, बंधन कन्फेशन के द्वारा ढीले पड़ जाते हैं आणि बंधनं कबुलीकरण केल्याच्या द्वारे ते एकदम ढिले पडतात. और किसी और के प्रार्थना से क्या हो जाता है मालूम, सपोर्ट मिल जाता है, फ्री हो जाता है. आणि कोणा दुसऱ्याच्या प्रार्थनेने आपल्याला मदत भेटते आणि आपण मोकळे होऊन फिर जातो. वापस ये मुझे मिली आणि पुन्हाही मला भेटते. और बोली पुन्हा मी पडली हो, और फिर मैं फिर से पाप नहीं किए खोटं बोलली और मैंने झूठ बोला पहिल्यापेक्षा कमी. और पहले से भी कम है. मी रोज बोलायचे, आता 2 वेळा खोटं बोलली, आठवड्यातून 2 वेळा झालं माझ्या. और पहले मैं रोज बोलती थी पर हफ्ते में 2 बार मुझसे भी हो गया. कन्फेशन त्यांनी केलं और वो कबूल उसने किया पुन्हा प्रेयर. तो फिर से प्रार्थना की. नेक्स्ट हप्त्यात पुन्हा ती जेव्हा मला भेटेल मी तिला पहिले काय खोटं बोलली का और भीती असेल, तिला हमेशा भीती असेल, ती मला विचारेल म्हणून ती खोटं बोलायचं टाळेल. कारण का खरं बोलायला बाबा या आठवड्यात खोटं नाही बोलली. और नहीं मैं ये सब में झूठ नहीं बोला. काय अशाही बंधनं तुटतात. और इससे बंधन टूट जाते हा हैं. एक जरिया आहे और ये एक जरिया है मोकळा होण्याचा, खुला होने का, पापातून मुक्त होण्याचा. पाप से मुक्त होने का. फक्त एवढंच आहे की शैतान आहे ना आपल्याला कबूल करायला लाज देतो. अरे बाबा मी करताना लाज नाही देत. और इसलिए शैतान हमारे अंदर शर्म लाता है कबूल करने के लिए, पर पाप करते समय शर्म नहीं लाता. पण कबूल करायला और कबूल करने के लिए लाज देतो. शर्म लाता है. जेव्हा की तिथे लाज नकोय. और बल्कि वहाँ पर हमें शर्म नहीं चाहिए. कन्फेशन केल्याने तुटतात हे शैतानाला माहिती आहे पण आपल्याला माहिती नाही. और कबूल करने से बंधन टूट जाते हैं. ये शैतान को मालूम है पर हमें मालूम नहीं है. माहिती पडलं म्हणून कन्फेशन करा, और इसलिए कबूल करो त्याच्याने तुम्ही मोकळे व्हा. और उससे आप मुक्त हो पण जाओगे. आपल्या संगती कोणतरी असा ख्रिस्ती व्यक्ती निवडा और अपने साथ एक ऐसा कोई एक मसीह व्यक्ति चुन लो आणि त्याच्याजवळ कबूल करा. और त्याच्या स्ट्रॉंग प्रार्थना करणाऱ्याला निवडा. आता बघ ना गं तू खोटं बोलते ना, तर तुझं माझं सीएनसी पाप आहे, मी खूप खोटं आहे, मला राग येतो ना, तुला कुठे बोलतो मला राग येतो, काही नाही चालतं. आपण माणूस आहे ना, कमजोर आहे ना, असं बोलायला निवडू नका. और आपके पाप में साथ देने वाले को आप मत चुनना. तू खोटं बोलते, आप तो झूठ बोलती मी है, राग बोलते. मैं गुस्सा करती हूँ. तू खोट्यावर खोटं बोलते, आप तो झूठ पर झूठ बोलती मी है. रागावर तुला तू वायलेंट होऊन मारामारी करते. और मैं गुस्से पर वायलेंट होकर मारामारी करती मग हूँ. तुझं माझ्या बाबाला काय नाही देवाची समस्या आहे का होतं. तू पण माणूस आहे, मी पण माणूस आहे. और तू भी मनुष्य है, मैं भी मनुष्य हो जाना. असं म्हणणाऱ्यांची कधी संगती करू नका. और ऐसा बोलने वाले के साथ कभी आणि संगति अशा मत वाल्याकडे करो. कधीच आपले पाप पण कबूल करणार नाही. और कारण काय होईल माहितीये, और ऐसे वालों के सामने अपने पापों को बिल्कुल कबूल मत करना, क्योंकि क्या होगा मालूम है. मी अशी म्हणे अगं तुझी
तुला माहिती आहे रेशमा कोठारी? और तुझे तुझे मालूम है रेशमा झूठी है। नक्की तुझ्याशी जेव्हा काय बोलेल ना पहिले चेक करून घ्यायचं. और जब वो तुझसे बात करें पहले चेक करना। तुला माहिती आहे तुझी कोठारी काही बोलली नाही तर पहिले चेक करून घ्यायचं. और अगर तुझसे कुछ कहा तो चेक करना। पब्लिसिटी करेल मी. और मैं पब्लिसिटी करूँगी। म्हणून आपण पण ख्रिस्ती लोकांना परतणं गरजेचं आहे. और हम मसीह लोगों को परखना आपण जरूरी है। भाजी परततो, हम सब्जी परखते हैं, सोनं परततो, सोना परखते हैं पैसे पण घेताना परततो. और पैसा भी देते समय परखते हैं। मग ख्रिस्ती लोकांनाही परत. तो मसीह लोगों को भी परखना है। जेव्हा आपल्याला कळतं की अरे बाबा हा प्रार्थना करणारा नाही, और जब हमें मालूम पड़ता है कि ये प्रार्थना करने वाला नहीं है, आपलं पाप कबूल करायचंच नाही. तो उसके पास आकर हमारे पापों को हम कबूल करना ही नहीं त्या है। व्यक्तीकडे करा जो गुपित केले और उस व्यक्ति के सामने पापों को कबूल करना जो गुप्त रखेगा त्याच्यासाठी प्रार्थना करेल. और जो आपके लिए प्रार्थना करेगा। मारायच्या वेळेला मारायला पण तयारी करा. और मारने के समय पर मारने के लिए ओरडायला तैयार तयार रहना। असं. असं नाही करायचं राजेश असं नाही यायचं असं ओरडायला तयार असं. और डांटने के लिए भी तैयार होना तर चाहिए। आपल्याला पण ओरडणारं पाहिजे. क्योंकि हमें कोई तो डांटने वाला होना आपल्याला चाहिए। ओरडणारं नसेल ना तर आपण पापातच राहू. और हमें अगर डांटने वाला नहीं रहेगा तो हम पाप में ही रहेंगे। मला काय आपको समझ में आया? बरोबर आहे. ओरडणारं पाहिजे. और डांटने वाला कोई तो चाहिए। खुलं होऊया, तो खुले हो जाएंगे, करूया देवाजवळ पापाची कबुली. करेंगे परमेश्वर के सामने अपने पापों को और सफल हो जाएंगे। आणि आपण ज्या ज्या पापात बंधलेले आहोत हम जिस जिस बंधन में बंधे हुए हैं प्रभूला करू. हम प्रभु को कहेंगे। प्रभूला म्हणू, प्रभू मी या पापात बांधलेले मला मुक्त कर. प्रभु मैं इस पाप में बंधा हुआ हूँ तो मुझे मुक्त मी करे। खूप प्रयत्न करतो, मैं बहुत कोशिश करता हूँ माझे हे पाप सुटतच नाही. पर मेरा ये पाप छूटता ही नहीं। तू मला सोडव. पर तू मुझे छुड़ा। आणि यापुढे जर माझ्याकडून पुन्हा झालं और अगर आगे से मुझे फिर से हुआ मी खरंच तुझ्या दासाकडे येऊन माझे पाप कबूल करत नाही. तो मैं सच में तेरे दास के साथ पास आकर मेरे पापों को कबूल करता जोपर्यंत रहूंगा। माझं पाप सुटत नाही तोपर्यंत मी कन्फेशन करत राहील. जब तक मेरे पाप छूटते नहीं तब तक मैं कबूल करता माझा रहूंगा। विश्वास आहे मेरा विश्वास तू है मला या पापाच्या बंधनातून सोडवू तू शकतो. मुझे इस पाप के बंधन से छुड़ा सकता तुझ्या है। दासाच्या द्वारे पापाच्या बंधनातून मला सोडवू शकतो. तेरे दास के द्वारा तो मुझे मेरे पापों के बंधन से छुड़ा सकता है। मला मुक्त कर. प्रभु मुझे मुक्त आणि कर माझ्यावर येऊन और मुझ पर आकर सवारी कर. सवार हो, राज्य कर. राज्य कर। ही माझी प्रार्थना. ये मेरी प्रार्थना है। प्रभू प्रभू माझी इच्छा आहे मेरी इच्छा है की तू माझ्याद्वारे दिसू. कि तू मेरे द्वारा दिखाई दे। मी घटू मैं घटूं आणि तू दिसू. और तू दिखाई दे। तू वाढलेलास. तू बड़ा हो। ही माझी प्रार्थना. यही मेरी प्रार्थना है। माझ्यावर दया. मुझ पर दया कर। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ. आप इन सब बच्चों को आपके हाथों में लेती हूँ. प्रभु पवित्र पिता इन्होंने जो जो पापों में दबे हुए हैं अभी भी करा रहे हैं, इन्हें उस बंधन से छुटकारा नहीं मिला है. आज यीशु के नाम से इनके कन्फेशन के द्वारा सारे बंधन टूट गए हैं. पकड़ यीशु के नाम से ढीली हो गई है और आपका दास होने के नाते आज इनके एक एक के पाप के बंधन टूट गए हैं. उस पाप के बंधन से आसान है और आगे इस जिंदगी में ये पाप कभी नहीं दोहराएंगे. कभी नहीं कभी नहीं कभी नहीं कभी नहीं करेंगे. इन सबको यीशु के लहू से कवर कर दो. और पवित्र पिता प्रभु आप इनके ऊपर सवारी करो. मैंने मसीह का वस्त्र पहना, मसीह का वस्त्र, और आज से आप इनके ऊपर सवारी करो. आओ प्रभु यीशु, आओ प्रभु यीशु. पवित्र पिता हीरामन में आओ, तुलसी में आओ, राजेश में आओ, प्रभु अक्षय में आओ प्रभु, लक्ष्मी में आओ प्रभु, अश्विनी में आओ प्रभु, पवित्र पिता नेहा में आओ प्रभु, यीशु के नाम से प्रभु उसके बेटे सामर्थ में आओ प्रभु, पवित्र पिता निर्मला में आओ प्रभु, रेचल में आओ प्रभु, पवित्र पिता प्रार्थना करते प्रभु लक्ष्मी में आओ प्रभु, कुसुम में आओ प्रभु, पवित्र पिता प्रीति में आओ प्रभु, माया में आओ प्रभु यीशु, प्रभु ज्योतिताई में आओ प्रभु, प्रभु बच्चे में आओ प्रभु यीशु, त्रुटि में आओ प्रभु, रेशमा में आओ प्रभु, पवित्र पिता रजनी में आओ प्रभु, येसन में आओ और मुझ में भी आओ. हम सब में आओ, हम सब में प्रभु यीशु धन्यवाद देते. और आप देखिए प्रभु आज से हम नहीं, इन सबको यीशु के लहू से कवर कर दी. करुणा दया मांगती, छेदा हुआ हाथ मांगती, आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती. आपका धर्म में दाहिना हाथ हमेशा इन पर बना रहे. करुणा दया रखना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर करना. इनमें से बहुत लोगों का शबाद है, शबाद इनकी सारी आशीषें इन्हें देना. अंत तक आपके राज्य में बने रहने के लिए मदद करना. कभी पीछे हटने नहीं देना प्रभु. कन्फेशन करते समय कुछ भी पवित्र पिता छुपाने नहीं देना. सत्य बोलकर हमेशा प्रभु सत्य की राह पर चलने के लिए मदद करना. प्रभु तू सत्य, तू तेरा वचन कहता है कि परमेश्वर का पुत्र स्वतंत्र करता है, तो हम सबको तू स्वतंत्र किया है. मैं यीशु के नाम से डिक्लेयर करती हूँ
इनमें जितने दूध पीते बच्चों से लेकर बड़े बच्चे, इनकी रक्षा करना, प्रभु इन्हें आशीषित करना, सारे जवानों को प्रभु शक्ति बोल देना, ताकत देना, ज्ञान देना, और ये सब अपने अपने घर जाने, इनकी रक्षा करना, अंत तक आपके राज्य में बने रहने के लिए मदद करना। तो इनकी ढाल ही करता वचन मैं भी आपका दास होने के नाते इन्हें आशीषित कर दूँ। ये फूले फूले फलवंत हो जाए, बहुगुणित हो जाए, संख्या में बढ़ जाए, और आपके नाम से मैं इन्हें आशीषित करूँ, प्रभु यीशु के नाम से, आमीन। अब पिता परमेश्वर का प्रेम, प्रभु यीशु मसीह का अनुग्रह और पवित्र आत्मा की सहभागिता प्रभु यीशु मसीह के दूसरे आगमन तक हमेशा हमेशा हमारे साथ बनी रहे, और हम सब कहें आमीन। सगळ्यांना सबको प्रेस